तेव्हा आता पटकन मुकाट्यानं माझे पैसे मला द्या. हा, मग मी जातो. चला चला. द्या माझे पैसे मला द्या. अवी, काय प्रकार आहे? अरे माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा एक कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं होतं. त्या कॉन्ट्रॅक्टसाठी राघवनी यांच्याकडून पैसे घेतले होते. आता ते कॉन्ट्रॅक्टही गेलं आणि यांच्याकडून घेतलेले पैसेही गेलेत. शाबास. अरे वा, तुम्हाला तर सगळं कळतंय की. वा वा. मग माझे पैसे का अडवले? मुकाट्यानं माझे पैसे मला द्या, नाहीतर हे घर खाली करा. आपण आत्ता नाहीयेत आमच्याकडे पैसे. पैसे नाहीयेत? ए, घराबाहेर काढा सगळ्यांना. ऐका 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 जरा. ऐका तुम्ही. दादा ऐका तुम्ही असं ऐका. अरे थांब ना जरा, थांब ना. थांब ना दादा, प्लीज ऐका ना माझं. आपण शांतपणे बसून बोलूया. आमची एवढी होळीची पूजा होऊन जाऊ दे, मग आपण काही तर तोडगा काढूया. नाही प्लीज प्लीज. काय सांगितलं होतं? मला माझे पैसे नाही मिळाले की माझं डोकं फिरतं. मला माझे पैसे द्या. ए, काढा ना घराच्या बाहेर. थांबा ना प्लीज. हे सगळं काय करताय तुम्ही? का? अहो मला माझे पैसे नाही मिळाले. मला माझे पैसे द्या, मग मी थांबवतो सगळं. 10 लाख रुपये हवेत. जोपर्यंत तुम्ही माझे पैसे देणार नाही तोपर्यंत हे घर माझ्या ताब्यात राहील. काय बोलताय तुम्ही? हेच जे तुम्ही ऐकताय. ऐका ना प्लीज. एक मिनिट थांबा. मी तुम्ही समजून घ्या ना. आता तुम्ही अचानक घरी येऊन म्हणताय 10 लाख रुपये हवेत तुम्हाला. कुठून आणायचे मी? कसे देऊ मी तुम्हाला? मग हा विचार पैसे घेण्याआधी करायला हवा होता. मला माझे पैसे परत द्या, नाहीतर तुमच्या विरोधात माझे पैसे बुडवले म्हणून केस करेन मी आणि तुम्हाला जेलमध्ये टाक. आत काय होत असेल? अहो पाटकरांच्या घरात गुंड शिरलेत. जाऊया का बघायला? नको गो बाई. पाहिलत ना, त्यांच्या हातात काठ्या होत्या आणि आपण कशाला या भानगडीत पडायचं? काय चाललंय तुमचं? आपले शेजारी आहेत ना ते, आपण जायला हवं. अहो तुम्हाला जायचं ना तर जा तुम्ही. आम्ही नाही आमचा जीव धोक्यात घालणार. आत काय चाललं असेल? सुखरूप ठेव रे बाबा. हो देवा, सुखरूप असू दे. हो ऐका ना, एवढे 10 लाख रुपये लगेच आम्ही कुठून गोळा करायचे? आता मला काय माहिती आई. अहो मी मगाची शांतपणे सांगितलं होतं की नाही, मला माझे पैसे द्या, नाही तर हे घर खाली करा. तुम्ही माझं ऐकलं. अहो पण ही काय जबरदस्ती आहे? मला वाटलंच होतं की तू मध्ये बोलणार. मी आता माझ्या मित्राला फोन करतो. तिथला ठाण्यातला इन्स्पेक्टर आहे हा तो.
त्याला सांगतो की तुमच्या विरोधात FIR तयार ठेव म्हणून, नाही का? नाही नाही नाही, दादा ऐका ना प्लीज 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 असं करू नका प्लीज. अहो, काय करू मी वहिनी? हं? अहो मला काय तुम्हाला तर त्रास द्यायला आवडत नाही. पण काय आहे ना, तुमचे मिस्टर जरा जास्तच बोलले, म्हणून आता पोलिसांना फोन करायचा. नाही नाही दादा ऐका ना, जरा विचार करा ना. एवढे पैसे आम्ही असे लगेच कसे उभे करायचे? आम्हाला थोडी मुदत द्या ना प्लीज प्लीज. ठीक आहे, दिली मुदत. 48 तासांची मुदत दिली. अठ्ठेचाळीस तासात पूर्ण पैसे परत करा. हा, तोपर्यंत हे घर माझ्या ताब्यात राहील. अहो पैसे द्यायचं कबूल केलंय ना आम्ही, नाही म्हणतोय का? पण घरातून बाहेर काढून काय मिळणार आहे तुम्हाला? 48 तासांची मुदत दिली आहे ना. काढाय ना घराच्या बाहेर. माझ्या नंडेला आणि मुलीला हात लावायचा नाही हा.